गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस असा काही फार चांगला नव्हता. आता बघा, मार्केट जरी खाली आलं तरी माझ्यासाठी हे चांगलं नव्हतं. याचं कारण काय? कारण का आपण 580 खाली काहीतरी करणार होतो किंवा 840च्या खाली. मार्केट त्याच रेंज मध्ये काम केलंय. तर तुम्ही माझा काल डेलीचं अनालिसिस बघितलं असेल तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मला इथे एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे. बघा, खूप क्लिअर लेवल सांगितलं, त्याच लेवलला मार्केटनी सस्टेन केलेलं आहे. की पुन्हा जाऊन परत व्हिडिओ बघू शकता. याला बोलतात निरंतर अभ्यास करणं. एका अभ्यासाचं पुरेपूर नॉलेज असणं, त्या गोष्टीला समजणं, हेच आपल्याला समजायला पाहिजे की आज ट्रेडिंगचा दिवस नव्हता. खूप लोकांनी मला मेसेज केले, सर आज काहीच नाही, ट्रेडिंग बंद, हे बंद ते बंद. बरोबर आहे, काय चुकीचं नाही, मी पण काही नाही केलंय. 12 साडेबाराला मार्केट बंद. मार्केटमध्ये जरी तुम्हाला फॉल येत असला ना तरी कॅन्डल्स बघा ना, कॅन्डल्स बघा. प्रीमियम तुमची कुठलीही हललेली असतील. लगभग तरी 700चा प्रीमियम जरी बोललो ना आपण, 700चा प्रीमियम, तर मार्केट इकडनं 774 वरनं आज मार्केट 500 आलंय. म्हणजे समजा 150-180 पॉईंट जरी खाली आलाय, तुम्ही बघू शकता 700चा प्रीमियम पण काही एवढा काय वाढला नाहीये. फक्त हा एक स्पाइक जो होता ना 16 वर डायरेक्टली 55चा, तोच. त्यानंतर पण 55-30 हे नाहीयेत, आजचा गेमच नाहीये. तरी सुद्धा माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये मी ही गोष्ट सांगितली की बाबा इथे कसं काहीतरी स्ट्रँगल बनतंय, त्या पद्धतीमध्ये काम करा. तुटलं मार्केट जरा एक खालचा फॉल देईल, आणि हे तुमच्या अभ्यासक्रमासाठी आहे. फक्त मी नॉलेज देण्यासाठी सांगतो. आणि त्याच्यानंतर लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, ज्याला मी सगळं शिकवलंय, समजवलंय, सेटअप समजवलंय, त्याप्रमाणे ट्रेडिंग करून त्यांनी आपले प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. हा कधी होतं? जेव्हा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो तेव्हा. आता मी दाखवत नव्हतो, पण दाखवणं जरुरी आहे, की अशा मार्केटमध्ये पण लोक काहीतरी चांगलं करू शकतात. बी पॉझिटिव्ह. मार्केट माझ्यासाठी ते चांगलं नव्हतं आज. मी मोठा प्लेअर आहे, मला रॅल्या लागतात, कंट्रीज रॅल्या लागतात. म्हणजे ही जी बोलू ना आपण, तर रॅली बोलू शकतो. बघा, तुम्हाला दाखवतो मी. ही बघा, ह्याला रॅली बोलतात. अशी कुठली एकही कॅन्डल अशी बनली नाहीये, सगळ्या छोट्या छोट्या कॅन्डल्स. आणि त्या पण वर खाली. मार्केट आज रेंज बॉन्ड होतं, हे मला माहिती होतं, म्हणून तर मी काल तुम्हाला सांगितलं की मार्केट डायरेक्टली एक रेड कॅन्डल बनवेल. तर चला येऊया, एक्झॅक्टली मार्केट आता काय बनवण्याचा प्रयत्न करेल. ओके, जर 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण येत असू ना, पण आरएसआय डायव्हर्जन दिसते का बघूया. फ्लाइट आहे, ओव्हरसोल्ड मध्ये गेलंच नाही मार्केट, ओव्हरबॉट मध्ये गेलंच नाहीये, ओव्हरसोल्ड मध्ये गेलंच नाहीये. मार्केट मधल्या मध्ये बघाल तर तुम्हाला समजेल. पूर्ण रेंज आहे. कधी बसणार? 12 तारखेपासून रेंज मध्ये आज 19 तारीख झाली, बरोबर ना? मग का आपण उगाच ट्रेडिंग करायची? इथे पण तोच सीन होता. बघा, मार्केट जेव्हा झोन तोडतं ना, त्या झोन वरनं खाली आले आणि आता परत वरती जाईल किंवा खाली येईल, ह्या गोष्टी आहेत. हा एक झोन आहे, हा एक झोन आहे, ठीक आहे. त्यामुळे मार्केटला झोन मध्ये ट्रेडिंग करायला खूप कठीण असतं, ठीक आहे. अजून जरा डिटेल मध्ये बघूया. 1 आवर मध्ये काय दिसते बघा. 1 आवर मध्ये नक्की मला आहेत ना, इकडे असा आणि इकडे असा पॅटर्न दिसतोय, जो डबल टॉप मी बोलू शकतो, किंवा एक ट्रेंड लाईन अशी आहे. ट्रेंड लाईन आहे इकडनं आणि ट्रेंड लाईन आहे इकडनं. नीट बघा, ही कधी मे पर्यंत संपेल. हा जो वर खालीचा भाग आहे ना, तो संपू दे, त्यानंतर मार्केट काहीतरी करेल, ठीक आहे. त्यानंतर आपण एका तासामध्ये बघितल्यावर, आता आपण डेलीवरती जेव्हा येतो ना, तेव्हा तुम्हाला काय दिसते ते बघून घ्या. बघा, काल तुम्हाला इथेच मी सांगितलं होतं की मला इथे एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे. ओके, वरच्या बाजूला जो झोन बनलाय ना, तो नक्कीच 780. खालच्या बाजूला जो झोन बनलाय नक्कीच आहे 360 पर्यंत आहे, 370 पर्यंत आहे.
मार्केट झोन मध्ये मार्केट थोडा वेळ थांबेल. तुम्ही इथे जर बघाल ना तर मला इथे ना एक असा फ्लॅगेन पोल दिसत आहे. पण तो फ्लॅगेन पोल अपसाइडला ब्रेक होण्याची शक्यता जास्त वाटते किंवा खाली. मग आता मार्केट जेव्हा रेंज मध्ये आहे ना तर कुठलं तरी रेंज सोडून, मी काल पण तुम्हाला समजवलं, मार्केट जेव्हा रेंज सोडली ना तेव्हाच पैसा मिळेल. रोज मार्केटमध्ये पैसा म्हणत नाही. आज निफ्टी एक्सपायरी म्हणून मोठी धमाका होईल, प्रॉफिट होईल, काय सांगू शकत नाही. मार्केट आहे, मार्केट जसं वागेल ओवय असेल त्याप्रमाणे होईल. इसे रेशो बघणं जरुरी आहे. सगळ्या गोष्टी मुवमेंट्स, लेवल सुटते की नाही, लेवलचा रेसिस्ट होतो की नाही, सस्टेंड होते की नाही लेवलच्या खाली वरती, ते बघणं खूप जरुरी आहे. त्यानंतर ट्रेडिंग होते. ट्रेडिंग पटकन होत नाही. ठीक आहे. आता बघा माझ्या मते आहेत ना, उद्या मार्केटने काय केलं हा पण एक विषय. बुधवार आहे, 2 दिवसामधला एक दिवस असतो जो चेपला जातो, किंवा खूप लोक त्याला सँडविच दिवस असं बोलतात. कारण का 2 ब्रेड मध्ये मसाला भरला जातो ना, तो उद्या मसाला भरला जाईल. ठीक आहे. आता मार्केट वरती गेल्यावर एक रेड कॅन्डल, वरती गेल्यावर एक रेड कॅन्डल, बरोबर आहे. उद्या काय होईल माहिती काय, मार्केट गॅप डाऊन ओपन होईल आणि इथे ग्रीन कॅन्डल सेम अशीच बनवेल. नीट ऐकून घ्या, समजून घ्या. उद्या काय होईल, मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं ना तर अशीच एक ग्रीन कॅन्डल ओपन होईल, किंवा जर गॅपअप झालं किंवा फ्लॅट झालं, गॅपअप किंवा फ्लॅट झालं तर मार्केट एक अशी रेड कॅन्डल बनवेल. तुम्हाला समज बोलण्याचं तात्पर्य कळलं का? बोलण्याचं तात्पर्य कळलं का तुम्हाला? मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर ग्रीन कॅन्डल बनण्याची शक्यता होईल. जर फ्लॅट ओपन झालं आणि गॅपअप ओपन झालं तर रेड कॅन्डल. याचा अर्थ काय? मार्केट अजूनही साइडवेज आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. उगाच प्रयत्न करू नका, प्रयत्नाशी परमेश्वर करू नका. परमेश्वर मेहनत करण्याला पैसा देतो, पण ती मेहनत सही दिशेला पण पाहिजे ना. उगाच आपण फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसू आणि ट्रेडिंग करू, याला अर्थ नाहीये. ठीक आहे. तर थोडे दिवस थांबा. मार्केट सस्टेनेबल मोड मध्ये, कन्सोलिडेट मोड मध्ये एका झोन मध्ये अडकले, त्या झोनला तोडू दे. त्यानंतरच आपण काय करू शकू तर आपण करूया. ठीक आहे. आता उद्या काय मार्केट करेल हे बघणं खूप जरुरी आहे. ओके. बघा ही ट्रेंड लाईन टाकलेली काल, त्या ट्रेंड लाईनला मार्केटने तोडून परत मार्केट त्या ट्रेंड लाईन टच केलेलं आहे. तर मी ही ट्रेंड लाईन काढतो आणि एक दुसरी ट्रेंड लाईन टाकतोय जी लगभग मला अशी दिसते. ठीक आहे. इथे एक ट्रेंड लाईन जी आहे ना 5 मिनिटावरती मला दिसते ना, ती लगभग खूप लांब दिसते. ठीक आहे, खूप लांब दिसते. आता काय करायचं आपल्याला, फक्त एक विषय आपल्याला बघायचा आहे. मार्केट जर इथे काही 550च्या खाली ओपन झालं ना तर मार्केट इकडनं ही लेवल टेस्ट करायला येईल. ठीक आहे. मार्केट वरती ओपन झालं तर इकडनं रिटेस्ट करून मार्केट खाली, कारण का मार्केटमध्ये ना हा दिसतोय, बॉन्स दिसतोय. ठीक आहे. मला इथे एक गोष्ट दिसते, तुम्हाला दिसत असेल काही माहिती नाही मला. इथे मला आहेत ना एक हेड अँड शोल्डरचा पॅटर्न बनल्यासारखा असं वाटत आहे. असा हे प्रेडिक्शन मी आज करतोय. सॉरी, मी प्रेडिक्शन करतोय 19 तारखेला, जो मंगळवार आहे. तर मार्केट उद्या जर असा मोमेंट दिला, सेन्सेक्स मध्ये एक्सपायरीला मार्केट असा मोमेंट देईल. हे टेक्निकल अनालिसिस आहे, हा अभ्यास आहे जो नित्यनेमान चालतो. ठीक आहे. मला आहे ना इथे अजून एक गोष्ट दिसते जी अशी आहे, ह्याला आपण कप अँड हँडल बोलतो. कप म्हणजे असा कप आणि असा हँडल. जेव्हा पण मार्केट असं तुटतं तेव्हा हा जो मार्जिन असतो ना तेवढाच मार्केट मार्जिन देतो. पण मी माझ्या मुलांना सांगतो ऑलवेज 50%. माझ्या मुलांना कळलं असेल, माझ्या फॅमिली मेंबरना कळलं असेल मी काय बोलतोय ते. तसं तर हा उलटा बनलाय. मग उद्या मार्केट लगभग बघा, नीट ऐका,
इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. विषय संपला. याला बोलतात टेक्निकल अनालिसिस. अभ्यास आहे, सायकोलॉजीवरती डिपेंड आहे सगळा, आणि बघण्यावरती तुमचे दृष्टिकोन किती आहेत ना ते बघणं जरुरी आहे. तर उद्यासाठी माझा टार्गेट असेल लगभग 480 पर्यंत खालच्या बाजूला, जर मार्केट सस्टेन करून खाली येत असेल तर 580च्या खाली मार्केट सस्टेन झालं पाहिजे. रेड कॅन्डल 15 मिनिटाची क्लोजिंग झाली पाहिजे. आणि मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केटनी इकडची 707ची लेवल तोडून मार्केटनी 840 तोडलं तरच मी काहीतरी वरती एक मुवमेंट घेण्याचा प्रयत्न करेन. कारण मार्केट इकडनं परत रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतो. झोन कारण झोनच आहे हा. ठीक आहे. भले ट्रेंड लाईन वरती स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. मार्केट बुधवार जास्त काही करण्यासारखं नाहीये. एक लेवल खालची पण 375 370 मध्ये दिसते. ठीक आहे. मार्केट खूप सिंपल आहे. इथे गॅप अप गॅप डाऊन जर ओपन झालं ते ग्रीन कॅन्डल टेस्ट होईल. वरती ओपन झालं तर रेड कॅन्डल अशी होईल. फ्लॅट ओपन झालं तरी पण एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. तर मार्केट उद्या कुठल्याही दिशेला जातोय कारण मार्केट त्या लेवलला आहे बघा, मधल्या लेवलला आहे. ठीक आहे. व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये कारण का उद्या दिवस असं काय आहे नाही. रॅल्या आल्या तर त्या पद्धतीमध्ये काम करा. पीसीआर रेशो बघा, ओवाईस बघा, मार्केटची मुवमेंट आणि मार्केटच्या लेवलला मार्केट सस्टेन करते का बघा, त्यानंतर ट्रेडिंग करा. तर उगाच परत ट्रेडिंग करायची आहे, कम्प्युटर खोललाय मग देवळात गेल्यावर घंटा वाजत होतो असं नका करू. देव सांगत नाही घंटा वाजवा. जो हात जोडा, प्रेमाने नमस्कार करा, आदराने नमस्कार करा, मनाने नमस्कार करा, देव पावतो. घंटा वाजून देव पावत नाही. नाहीतर आम्ही सकाळपासून घंटेच वाजवले असते. ठीक आहे. तर तुम्हाला जर हे सेटअप समजला असेल, आजचा तुम्हाला कळला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बी पॉझिटिव्ह. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.